नवरात्राचे दिवस राणीसाहेबांच्या सुतकातच गेले. दसरा उजाडला. खान वाईला आला. त्याने तड दिल्याची बातमी यापूर्वीच आली होती. कृष्ण काठाला धरून खानाचा तड पडला होता. राजांना स्वतःच्या दुःखाचा विचार करायला वेळ नव्हता. राजांनी आपले दुःख मनात खोल दडवून ठेवले आणि राजे परत हिमतीने उठले. सदैव सावध राहण्याची ताकीद साऱ्या गडांना दिलीच होती. गडाखालच्या मुलकात खान आला तर विरोध न करता सामील व्हावे अशी सूचना दिली गेली. सोनपंत डबीर म्हणाले, राजे, हा हुकूम कशासाठी? प्रजा राहिली तर स्वराज्य ना. खान आला आहे, तो आता आमच्या मुलकात हात पसरल्याखेरीज थोडाच राहणार. आमची सारी फौज प्रतापगडाशी आज गोळा होत आहे. प्रजेनं विरोध केला तर खान आमचा प्रदेश बेचिराग करेल. त्यापेक्षा खानापुढं मान तुकवली तर प्रजेला अधिक तोशीस पडणार नाही. राजांनी केलेले भाकीत अगदी खरे ठरले. खानाने पाहता पाहता शिवाजीचा प्रदेश बळकाविला. खानाचे सरदार राज्यात परतले. जाधवने सुपे प्रांत काबीज केला. पांढऱ्याने शिरवळला ठाणे दिले. खराट्याने सासवड घेतले. हिलालने पुण्यात तळ दिला आणि हबशी सैफखानाने तळ कोकण व्यापले. पण कुठे देखील विरोध झाला नाही, चकमक घडली नाही. शिवाजीचा प्रदेश आपण जिंकतो आहोत तेव्हा शिवाजी कुठे ना कुठे मैदानात उतरेल असे खानाला वाटत होते. पण शिवाजीचा कुठेच पत्ता नव्हता. खान चिंतातूर बनला. खानाचे व्याप राजांना कळत होते. त्यांच्या चिंता वाढत होत्या. खानाला कुठे विरोध जरी केला नाही तरी खानाने सैन्य मुलखात लूट व विध्वंस करीत होत होते. त्या बातम्यांनी राजांचे मन कष्टी बनत होते. सदरेवर सारी मंडळी हजर होती. मानकोजी दहातोंडे सारे ऐकत होते. मानकोजी दहातोंडे म्हणजे राजांचा जुना माणूस. दादोजी कोंडदेवांच्या बरोबर शहाजीराजांनी जी विश्वासू माणसे पाठविली त्यात मानकोजी दहातोंडे होते. राजांच्या पहिल्या बागेचे तेच सरनोबत होते. लोहगड विसापूरचा ताबा याच मानकोजी दहातोंड्यांनी घेतला होता. मानकोजीचे वय झाल्यामुळे राजांनी नेताजींना सरनोबत केले आणि त्या दिवसापासून मानकोजी सदरेच्या सल्लागारात आले. राजांच्या सदरेवर मानकोजींना भारी वजन होते. खानाचे पराक्रम ऐकून मानकोजी म्हणाला, राजे, हे असलं ऐकण्यापुरीस जागा बघून एक दोन धपडा लावल्या तर खान सबुरीनं वागेल. कोणीतरी हा विचार मांडायला हवा होता. फिरंगोजी, तानाजी, यसाजी या साऱ्या मंडळींनी मानकोजीचे मत उचलून धरले. राजांनी सर्वांना बोलू दिले. मग ते म्हणाले, मानकोजी, हे का आम्हाला वाटत नाही? हे बघण्यात का आम्हाला सुख आहे? पण या प्रसंगात शत्रूशी कोठेही उघड्यावर लढाई घ्यायची नाही हे आम्ही पक्क ठरवलं आहे. आम्ही बाहेर पडावं म्हणून खानाचे हे उपद्रव चालू आहे. खान त्याचीच वाट पाहते आहे. मग आता यसाजीने विचारले, आता शक्य तो लवकर जावळी गाठायची, तिथं बसून राहायचं. कुठवर? खान जावळीत शिरेपर्यंत. राजे जावळीला जायला निघाले. जिजाबाईंचे मन पिळवून निघाले होते. राजांचा साहेबांचा वरचा लोभ त्यांना माहीत होता. आपले दुःख दाबून ठेवून वावरणाऱ्या राजांना पाहून त्यांचे मन व्यथित होते. जिजाबाई म्हणाल्या, राजे, थोडे दिवस थांबता येणार नाही का? नाही महासाहेब, प्रत्येक दिवस मोलाचा आहे. अरे पण सई जाऊन पुरते. क्षणभर राजांचे अंग ताठरले. राजे म्हणाले, महासाहेब, त्याला सुद्धा नशीब लागतं. कोणत्याही गोष्टीचा फार आनंद मानायला किंवा दुःख करायला परमेश्वरानं आमच्या जीवनात उसंत ठेवलीच नाही. सायंकाळी सदर भरली. जिजाबाई बैठकीवर बसल्या. नेताजी पालकर, अत्रे, मानकोजी, पानसंबळ, कृष्णाजी नाईक, मोरोपंत पिंगळे ही खाशी माणसे हजर होती. राजांनी आपला बेत सांगितले. खानाशी युद्ध म्हणजे राजांचा पराभव हे साऱ्यांना स्पष्ट दिसत होते. खान पुऱ्या तयारीनिशी आला होता. सारे बेचैन होते. फिरंगोजी म्हणाला, खानाशी तह केला तर? तह? राजे हसले. आम्हाला चढे घोड्यानिशी जिवंत पकडून देण्याची खानाची प्रतिज्ञा विसरलात वाटतं. दादा महाराजांना जसं त्यानं मारलं तसं तो आम्हाला मारील म्हणून सल्ला करणे नाही. युद्ध करून मारिता मारिता जे होईल ते करू. मानकोजी म्हणाला, हे कठीण कर्म सिद्धीस गेलं म्हणजे बरं, नाहीतर कसं होईल? राजे म्हणाले, मानकोजी, आता मात्र आपण म्हातारे झालात हे पटलं, नाही तर हे उद्गार येतो ना. जिजाबाई म्हणाल्या,
राजे, काळजीपोटीच असे शब्द येतात. ते आम्ही जाणतो महासाहेब. महाभारताचा प्रसंग आठवा. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं, जिंकलंस तर पृथ्वीचं राज्य भोगशील, मेलास तर स्वर्गाचा मानकरी होशील. आम्ही सल्ला केला तरी प्राणनाश स्पष्ट दिसतो. युद्ध केलियाने जय झालियास उत्तम, प्राण गेला तरी निदान कीर्ती तरी राहील. चावडीत बसून खानाला तोंड द्यायचा विचार पक्का झाला आणि सदरेची बैठक मोडली. मासाहेबांना रात्रभर झोप लागली नाही. डुलकी लागली तरी दचकून जागे व्हायला ते होत. खानासारख्या बलवत्तर सेनापती पुढे राजांचा पाडाव लागेल का, याच खानाने फर्जंद शहाजीराजांना बेड्या ठोकून विजापूरवर त्यांची धिंड काढली होती. शंभूराजांना यानेच गिळले होते. तुळजापुळेच्या भवानीवर घाणा घालणारा हा खान शिवाजीराजांना कचरेल का? जिजाबाईंनी आपले अश्रू टिपले. त्या उठल्या. मनोहारी आत आली. जिजाबाईंनी विचारले, म्हणू राजे उठले? जी, आंघोळ सुद्धा झाली. जिजाबाई उठल्या. तोंड धुवून त्या राजांच्याकडे गेल्या. तेव्हा सामानाच्या संदुकीत उचलल्या जात होत्या. राजांचा चेहरा प्रसन्न होता. राजे पाया पडत म्हणाले, आम्ही आता आपल्या दर्शनाला येणारच होतो महासाहेब. आज आम्हाला स्वप्न पडलं. कसलं? देवीनं आम्हाला दृष्टांत दिला, मातेनं आम्हाला अभय दिलं. सांगितलं, आम्ही प्रसन्न आहोत. सर्वस्वे सहाय्य तुला आहे. तुझे हाते अफजल मारवितो, तुझला यश देतो, तू चिंता करू नको. असं बोलून माता अदृश्य झाली. आम्ही जागे झालो. पहाट झाली होती. जिजाबाई म्हणाल्या, बरं झालं, आता तिनंच आम्हाला राखायचं. शिवबा, आम्ही रात्री ठरवलंय, आम्ही पण गडावर येणार. महासाहेब, राजे, जे व्हायचं असेल ते होऊ दे, पण आता तुम्हाला नजरेआड करावं असं वाटत नाही. महासाहेब, आम्हाला नजरेआड करून न देण्यात स्वराज्य नजरेआड करून कसं चालेल? तुमच्या भरोशावर तर आम्ही जातो आहोत. आमचा कसला भरोसा? जिजाबाई कळवळल्या. बोलून चालून धाडाई. आम्ही खानाला मारू हा आमचा विश्वास आहे, पण दुर्दैवानं तसं झालं नाही. शिवबा, राजांचा आवाज कठोर बनला. महासाहेब, डोळ्यात पाणी आणायची ही वेळ नव्हे. ऐका महासाहेब, आमचं काही बरं वाईट घडलंच तर धीर खचू देऊ नका. शंभूबाळांना हाताशी धरून स्वराज्य चालवण्याची जबाबदारी तुमची आहे. इथं आईच्या माईला जागा नाही. त्याचकरिता शंभूबाळांना तुमच्यासह इथं ठेवून जात आहोत. मासाहेबांनी राजांना मिठीत घेतले. राजांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. राजे हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाले, महासाहेब, सावरून घ्या, नाहीतर आपण अश्रू ढाळलेले पाहताच दाराशी उभे असलेले राणीमंडळ कोलून पडेल आणि आम्हाला बाहेर पाऊल टाकणंही अशक्य होईल. मासाहेबांनी अश्रू टिपले. जिजाबाईंसह राजे देवघरात गेले. राजांनी देवापुढे मस्तक टेकले. सोयराबाईंनी पुढे होऊन राजांच्या हातावर दही घातले. राजांनी सर्वांवरून नजर फिरवली. नाक ओढल्याचे आवाज येत होते. राजांनी जिजाबाईंच्या वर पायावर मस्तक ठेवले. जिजाबाईंनी राजांना उराशी कवटाळले. अश्रू उघळले. राजांनाही काही बोलवणे जमले नव्हते. शिवबा, सांभाळून, खान धोकेबाज आहे. तुमच्या दादा महाराजांना विसरू नका. त्यांचं उसनं फेडून या. विजयी होऊन घरी या. येतो मासाहेब. चिंता करू नका. तुमच्या आशीर्वादानं, भवानी मातेच्या कृपेनं आम्ही या संकटातून पार पडू हा आमचा विश्वास आहे. अफजल खान मारून गर्दीस मिळून आम्ही आपल्या दर्शनास येऊ. सदरेवर फिरंगोजी, श्यामराज पंत, सोनोपंत ही मंडळी होती. सारांचे मुजरे झाले. राजांनी विचारले, सामानाच्या गाड्या पुढे गेल्या? हो, पेशव्यांनी सांगितले. फिरंगोजी, संभाजीराजे, महासाहेब, आता तुमच्या जबाबदारीवर. अफजल खान मारून जय झाला तरी माझा हित मीच आहे. एखादी समयी योद्धी प्राणनाश झाला तरी संभाजीराजे आहेत. त्यास राज्य देऊन त्यांचे आज्ञेत तुम्ही राहणे. आम्ही उभे केलेत महाराष्ट्र राज्य, ते अवघ्यांनी हिंमत धरून राखावे. येतो आम्ही. राजे वाड्याच्या दारात आले. त्यांनी वळून पाहिले. व्याकुळ जिजाबाई चौकटीवर आधार घेऊन उभ्या होत्या. राजांनी मान वळवली व ते वाड्याबाहेर पडले. मुत्तद्दार राजांचा आवडता घोडा धरून उभा होता. अश्वपथक सज्ज होते. राजे घोड्यावर स्वार झाले आणि हुजऱ्याच्या खांद्यावर असलेला संभाजी ओरडला, आबा. तशाही सर्वांच्या चेहऱ्यावरून हसू उमटले.
राजांनी खुणावताच हुजरा पुढे झाला. राजांनी शंभूबळांना उचलून पुढे घेतले. घोड्याला टाच मारली. मैदानाचा एक फेरा पुरा करून राजे परत आले. राजांनी शंभूबळांचा मुका घेऊन त्यांना फिरंगोजीच्या हाती दिले आणि कूच करण्याची इशारा दिली. नौबत झडली. राजे अश्वपथकासह गड उतरू लागले. जावळीची पागा आणि छावणी पाहून प्रतापगडावर जायला राजांना संध्याकाळ झाली. राजांच्या सामानाबरोबर गेलेले मानकोजी, धातोंडे, मोरोपंत पिंगळ्यांसह गडाच्या प्रथम दरवाजात स्वागतासाठी उभे होते. राजे गडाच्या दरवाजापाशीच पाय उतारत होते. राजे सर्वांसह पायऱ्या चढत होते. नजर गडावर जात होती. ठाई ठाई चौकी पहारे बसले होते. मोक्याच्या जागी तोफांचे मारे होते. राजे गडावर आले. गडाच्या प्रथम माचीवर उभे राहून त्यांनी मुलखावर नजर टाकली. सूर्याच्या मावळत्या किरणात कोयने खोरे उजळून निघाले होते. समोर महाबळेश्वर उभा होता. राजांनी महाबळेश्वरला वंदन केले. राजे बालकिल्ल्याकडे चालू लागले. बालकिल्ल्यात प्रवेश करताच समोर सदर दिसू लागले. सदरेसमोर केदारेश्वराचे सुबक मंदिर होते. राजे जेव्हा प्रथम डोंगरावर आले होते तेव्हाच त्यांना हे शिवलिंग सापडले होते. ते शुभ शकून समजून राजांनी देऊळ बांधण्याची आज्ञा केली. केदारेश्वर हे नाव ठेवले. राजांनी केदारेश्वराचे दर्शन घेतले आणि राजे वाड्याकडे वळले. प्रतापगडाच्या अगदी उंच जागेवर मोरोपंतांनी वाडा बांधला होता. वाडा आकाराने लहान होता पण सुबक होता. सुरदार खांबांनी दर्शनी भाग सजला होता. पुढच्या चौकात माडी होती. मैरपी खेडग्यांनी ती सुशोभित झाली होती. राजे आपल्या महाली आले तेव्हाच दारातच त्यांचे पाय खेळले. आलेले सामान मनोहरी नीट लावून घेत होती. दासींची धावपळ महालात चालू होती. राजांना पाहताच दासी अदबीने उभ्या राहिल्या. संदुकीतून काढलेला अंगारका असाच हाती घेऊन मनोहारी उभी राहिली. राजे म्हणाले, कोण? मनोहारी, तू इथं कशी? मनोहारी म्हणाली, मासाहेबांनी पाठवली. त्या म्हणाल्या, कपड्या लत्त्यांची काळजी घेणारं कोणी तिथं नाही. राजे हसून म्हणाले, मासाहेबांनी सांगितलं? मग आम्ही काय म्हणणार? ठीक आहे, लावून घे सामान. सर्व आलं का ते नीट पहा. आम्ही खाली जातो. राजे वळले. मागून आवाज आला, जरा थांबावं. राजे थांबले. मनोहारी अंगारा ठेवून पुढे आली. तिचा चेहरा व्यथित झाला. तिने राजांच्या समोर मूठ उघडली. मनोहारीच्या हातात सैबांची प्रवाळाची अंगठी होती. त्या अंगठीच्या दर्शनाने राजे घायाळ बनले. त्यांनी विचारले, ही तुझ्याकडे कशी? मनोहारीचे डोळे भरून आले. ती म्हणाली, राणीसाहेबांना जेव्हा जास्त झालं तेव्हा आपण याल न याल म्हणून ही अंगठी त्यांनी माझ्याकडे दिली होती. सांगितलं होतं की मेल्यावर ही त्यांना दे. राजगडावर वेळ मिळाला नाही. अंगठी देता आली नाही. मनोहारीने डोळे टिपले. राजे निश्वास सोडून म्हणाले, आम्ही आमची आठवण म्हणून ही अंगठी राणीसाहेबांना दिली होती. त्यांनी विश्वासानं ती तुझ्या हाती दिली. राणीसाहेबांची आठवण म्हणून ती तुझ्या बोटात ठेव. एवढे बोलून राजे निघून गेले. मनोहारी चकित होऊन राजांच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत होती. राजे गडावर आले आणि सारे जावडी खोरे चैतन्यमान झाले. महाराजांचे जीवाभावाचे सारे सरदार गडावर गोळा होत होते आणि एके दिवशी कान्होजी जेदे येत असल्याची वर्दी गडावर आली. राजांना ते ऐकून फार समाधान वाटले. कान्होजी गडावर आले. कान्होजींनी आपला शब्द खरा केला होता. कान्होजी एकटे आले नव्हते. कान्होजींच्या बरोबर शितोळे, खोपडे, गायकवाड, डोहार, मारणे, कोंडे, मरळ, शिळमळकर वगैरे सारे देशमुख वतनदार आपल्या जमिनीशी आले होते. देशमुख आले म्हणजे इतरही वतनदार आले. कान्होजींनी उत्साह आणला, प्रेम आणले, राजनिष्ठा आणली. त्याने राजांचा विश्वास दुणावला. साऱ्या सरदारांनी, देशमुखांनी, वतनदारांनी बेलरोटीची शपथ घेऊन राजनिष्ठा व्यक्त केली. राजांनी सर्वांनाच एकाच पंक्तीला घेऊन भोजन केले. राजांची पागा 7,000वर वाटली होती. पायदळही 3,000वर जमा झाले होते. कान्होजींनी विचारले, राजे, लढाईचा बेत मोठा दिसतो. खानाची कुमक भारी असणार. कान्होजी, जावळे खोऱ्यात येणाऱ्या 100 शत्रूंना आमचा माणूस पुरेसा आहे. आमची कुमक नुसती माणसांची नाही. आमच्या मागे रक्षणार्थ सह्याद्रीची कुस उभी आहे. आशीर्वाद द्यायला महाबळेश्वर आहे. इतरांप्रमाणे शरणागती पत्करून कायमचे
ताबेदार राहणार ही नव्याने स्थापना झालेल्या आपल्या हिंदवी स्वराज्याच्या उपक्रमाची परिपूर्ती करून एकदाचे सर्व शृंखलातून मुक्त होणार याचा निकाल या मोहिमेत लावण्याचा आमचा निश्चय आहे. पण खान वाई सोडील का? त्याला सोडावीच लागेल. खानाबरोबर प्रतापराव मोऱ्यांसारखी माणसं आहेत. जावळीवर पुन्हा ताबा मिळवण्याचे त्याचं स्वप्न आहे. त्यांच्या खाली बरीचशी या भागाची माहितगार माणसं खानानं आणली आहेत. आपल्या सामर्थ्याच्या घमंडीवर खान आपण जाऊ तिकडे वळेल, तो नाही वळला तर वळवावा लागेल. प्रतापगडावर बसून राजे जसा विचार करीत होते, अंदाज बांधित होते, तसा खानही वाईत बसून राजांची हालचाल समजून घेत होता. खान त्रस्त झाला होता. शिवाजीचा एवढा मुलूक ताब्यात आणला, एवढी लूट केली, पण शिवाजी जावळी सोडून कसा बाहेर पडत नाही याचे खानाला कोडे पडले होते. एवढी मोहीम चालवूनही सारे कसे शांत होते. ती शांतता खानाला बेचैन करत होती. जावळी जवळ गोळा केलेल्या सैन्याची खबर खानाला मिळाली होती. शिवाजीला अधिक उसंत देणे म्हणजे नव्या संकटाला तोंड देणे हे खान ओळखून होता. खानाने शिवाजीचा अंदाज घ्यायचे ठरविले. त्याने शांततेला तोंड फोडले. खानाने आपला वकील कृष्णाजी भास्कर याला वकील म्हणून प्रतापगडावर पाठवायचे ठरविले. बलाढ्य शत्रूचा वकील आपणहून राजांच्या दरबारी येत होता. खानाचा वकील आपणहून भेटायला येतो यावर कुणाचाच विश्वास बसेना. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर आपल्या अश्वपथकासह गडाच्या पायथ्याशी आल्याची वर्दी आली. राजांनी जेते पानसंबळ पंताजी गोपीनाथ अण्णाजी पंत यांना वकिलाला सामोरे जाऊन मानाने गडावर घेऊन यायला पाठवले. सारांचे लक्ष आता वकिलाकडे लागले होते. गडाच्या दरवाजापाशी पंतांजी गोपीनाथ हे कृष्णाजी भास्करांना समोर गेले. कृष्णाजी भास्कर चिलचिलीट अंगलटीचे, उंचेपुरे, देखणे होते. त्यांचे डोळे घारे होते. मानाचा ठाव घेणारे होते. डोक्याला पगडी, अंगात रेशीम पिवळा अंगारखा आणि कमरेस तलीम मलमली धोतर परिधान केलेले कृष्णाजी आपल्या नजरेने गड आणि परिसर निरखत होते. पंताजी गोपीनाथांनी त्यांची ओळख करून दिली. पंताजी म्हणाले, आपल्या भेटीसाठी राजे वाट पाहत आहेत. आम्ही येण्याआधीच आमच्या आगमनाची वार्ता आली असेल नाही? पंताजी हसले, म्हणाले, मोठ्या माणसांच्या हालचाली इतक्या लपून नाही चालत. कृष्णाजी गड निरखीत चढत होते. गडाचा गडकोट बंदोबस्त त्यांच्या नजरेतून सुटत नव्हता. गडाच्या सदरेवर येताच दुहेरी तटबंदीनं बंदिस्त असलेला गड कृष्णाजी भास्करांच्या नजरेत भरला. गडावरच्या चौक्या, पहारे, बुरुजांवरच्या पिल्लेदार तोफा गोळ्यांची ढीक सारे पाहून कृष्णाजींच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. ते पंतांना म्हणाले, पंत, इथं तर लढाईची जय्यत तयारी दिसते. गैरसमज होतोय. राजांच्या कोणत्याही गडावर हाच नेहमीचाच बंदोबस्त असतो. देवदर्शन घ्यावं. केदारेश्वराचे दर्शन घेऊन कृष्णाजी भास्कर वाड्याकडे येऊ लागले. राजे कपडे करून आपल्या महालात तयार होते. कृष्णाजी भास्कर सदरेत आले. सदरेच्या सरदारांना ओळखी करून दिल्या गेल्या आणि राजांचे बोलवणे आले. पंत बैठकीच्या जागी कृष्णाजींना घरून घेऊन गेले. राजे बैठकीवर बसले होते. कृष्णाजींची ओळख करून पंतांनी दिली. राजांनी मुजऱ्याचा स्वीकार केला व ते म्हणाले, आम्ही आपलं भाग्य समजतो की खानसाहेबांनी आमची आठवण ठेवली. कृष्णाजी पंत म्हणाले, राजे, खानसाहेब का परके आहेत? त्यांच्या मनात आपल्याबद्दल प्रेमभाव आहे. तसं नसतं तर एवढ्या बलशाली खानांनी आपल्याकडे मला पाठवलं नसतं. खानसाहेबांना आमचे धन्यवाद द्या. जसे महाराज साहेब तसे खान आपणास वडील आहेत. त्यांची भेट झाली तर जरूर घेऊ. कृष्णाजी भास्करांनी खानाचे पत्र पुढे केले. राजांनी पंतांची गोपनाजांकडे पाहिले. पंतजींनी पत्र घेतले, उघडले. पंताजी वाचू लागले. तुमचा उद्धटपणा शहाच्या मनास झोंबत आहे. निजामशाही बुडाल्यानंतर स्वतः हस्तगत केलेला मुलूक आदिलशहाने मोगलांना तहात दिला होता. तो डोंगरी किल्ल्यांनी भरलेला मुलूक तुम्ही काबीज केल्यामुळे तेथील राजा जळफळत आहे. चंद्ररावांचे विस्तीर्ण राज्य तुम्ही हरण केले आहे. कल्याण भिवंडी घेऊन तुम्ही अल्लाह परवरदिगारच्या मशिदी जमीनदोस्त केल्या आहेत. काझी व मुल्ला यांना कैद केलेले आहे. त्यासाठी राजा माझ्या आज्ञेनुसार तू संधी कर आणि सर्व किल्ले व मुलूक देऊन टाक.
सिंहगड, लोहगड, पुरंदर, चाकण, नीरा व भीमा यातील प्रदेश सोडून दे. एकंदरीत आमची धडगत दिसत नाही, राजे म्हणाले. कृष्णाजी भास्कर म्हणाला, राजे, माझा सल्ला विचाराल तर खान म्हणतात त्याप्रमाणे सल्ला करावा. तसं झालं नाही तर खानाची भारी फौज आपणावर तुटून पडेल. खानाची ताकद किती प्रचंड याचा तपशील राजांना मिळालाच असेल, ते आम्ही जाणतो. पण खानसाहेब एक विसरलात. आम्ही शहाजीराजांचे पुत्र आहोत. आमचे एक बंधू अपघाती मृत्यू पावले. विजापूरच्या फौजदार शहाजीराजांना दुसरा मुलगा गेलेला परवडायचा नाही. कृष्णाजी भास्कर चकित झाले. हा अनोखा वार होता. आपला पवित्रा बदलीत कृष्णाजी म्हणाले, पण एवढ्या दूरवर गोष्टी न्यायची जरुरीच काय? आपण वाईला आलात, खुल्लमखुल्ला गोष्टी झाल्या तर सारे गैरसमज दूर होऊन जातील. कृष्णाजी, गैरसमज आमचे नाहीत. कल्याणला मशिदी पडल्या हे खरं की खोटं हे खानाने मनात आणलं तर कळायला फारसा वेळ लागणार नाही. स्वतःच्या आचरणावर खान अंदाज बांधतात म्हणून अशी गफलत होते. बारीक सारीक गोष्टी मनात न आणता तरच यातून काहीतरी चांगलं निघेल. आमच्या मनात काही नाही. आम्ही मनमोकळेपणानं विचार करू. आपण राहावं, आमचं उत्तर घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे. जशी आज्ञा, कृष्णाजी भास्कर म्हणाले. राजांनी कृष्णाजींना मानवस्त्र देऊन त्यांना निरोप दिला.